एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला या सगळ्या बाबींचा विचार हा करूनच ती योजना बजेटमध्ये आणली जात असते। ही बाब निश्चितपणाने खरी आहे की एका बाजूला महाराष्ट्र हा नेहमीच पहिल्या 3 राज्यांमध्ये राहिलेला आहे। इवन जीएसटी कॉन्ट्रिब्युशनमध्ये पण प्रथम क्रमांकावर नेहमी महाराष्ट्र राहिलेला आहे। पुढच्या कालावधीमध्ये अधिक महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच बाबींमध्ये म्हणजे उद्योग असेल, व्यवसाय असेल, रोजगार असेल, योजना असतील, या सगळ्या बाबी आणि आर्थिक उत्पन्न ज्या वेळेला आपण देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमीचे इथं नेण्याचा उद्दिष्ट ठेवत असतो त्यावेळेला राज्यसुद्धा 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचलं पाहिजे। म्हणजे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत तर त्या दृष्टिकोनातून तिघही आमचे नेतृत्व जे आहेत ती योग्य ती पावलं उचलतीलच। विभाग म्हणून आमचा हाच प्रयत्न राहील की जो काही निधी आम्हाला मिळतो वेगवेगळ्या योजनांसाठी तो लाभार्थ्यांपर्यंत त्वरित पोहोचला पाहिजे। बऱ्याचशा वेळेला ज्या योजना असतात ह्या फायनान्शियली सुद्धा रिव्हॉल्विंग रोटेशनच्या दृष्टिकोनातून इंटरकनेक्टिंग असतात। त्याच्यामुळे विभाग म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की आर्थिक भार अधिक न देता ज्या योजना आपण आता आणलेल्या आहेत, मग लाडकी बहीण असो, लेक लाडकी असो, इतर काही असो, त्या सगळ्या प्रभावशाली पद्धतीनं राबवणं आणि त्या लाभार्थ्यांपर्यंत आलेला लाभ त्वरित पोहोचवणं। ज्या पद्धतीनं हप्ते गेले, अनेक सक्षम महिला ज्या आहेत त्यांना सुद्धा आर्थिक लाभ मिळाला अशी देखील माहिती मध्यंतरीच्या काळात समोर आली। काही नियमावली संदर्भात तुम्ही विचार करताय का? काही स्क्रुटिनी करणार आहात का? महिला बाल कल्याण खातं काय प्रयोजन आहे या संदर्भात? एक आहे की आम्ही सुरुवातीलाही त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली की जी काही स्क्रुटिनी, व्हेरिफिकेशन, क्रॉस व्हेरिफिकेशन असेल हे कंप्लेंट बेस्ड असणार आहे। अनेकदा आम्हाला ज्या वेळेला आम्ही पहिलं सुद्धा डीबीटी केलं, काही ठिकाणी स्थानिक प्रशासनाला जाणवलं की बाबा इथं काहीतरी फ्रॉड होतोय, त्यांनी निदर्शनास आणलं आणि आम्ही त्या पद्धतीनं कारवाई ही केलेली आहे। पुढं सुद्धा कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनी निश्चितपणाने राहील। निकषांमध्ये बदल, नियमांमध्ये किंवा त्या संदर्भामध्ये जे आहे ते योग्य वेळी ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये त्या संदर्भातली चर्चा होईल त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळामध्ये ते करण्यात येईल। अद्याप तरी निकषांमध्ये बदल किंवा अशा पद्धतीची कुठलीही चर्चा नाही आहे आणि जी काही स्क्रुटिनी, क्रॉस व्हेरिफिकेशन असेल, कोणाला जर म्हणजे चुकीच्या पद्धतीने जर लाभ किंवा काही पोचत असेल, कंप्लेंट बेस जर आले तर निश्चितपणाने ती योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। आपण झाल्यानंतर पहिला हप्ता खरं तर काल परवापासून सुरू झालेला आहे, मात्र नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे। 24 तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। त्यांना पहिल्यापासून 6 महिन्याचे पैसे मिळणार का? नाही, आम्ही सुरुवातीलाच ज्या वेळेला योजना जाहीर झालेली होती त्याच्यानंतर सुद्धा निकषांमध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे। त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रूव्ड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत। आत्ताही त्यांच्यापैकी जर आधार सीडिंगमुळे कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्ट पासून म्हणजे त्या ह्याच्यापासूनच लाभ मिळणार आहे। माहितीनं आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवला जाईल। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्री लाईव्ह होत्या, त्यांची पत्रकार परिषद होती। त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले, नवीन नोंदणीबाबत स्वतः त्यांनी काय म्हटलेलं आहे ती देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर काय म्हटले बघा, महायुती सरकारची महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे। 24 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम 4 ते 5 दिवसात 2,34,00,000 लाभार्थी महिला आणि आधार सीडिंग झालेल्या 12 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल। पहिल्याच दिवशी 67,92,292 महिलांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्याची माहिती त्यांनी दिलेली आहे, म्हणजे वर्ग करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये। तर आता याचे जवळपास
2 ते 4 अजून टप्पे होतील, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 6वा हप्ता पूर्ण लाभार्थ्यांना वाटप केला जाईल अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याचसोबत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहे अशी त्यांनी माहिती दिली. तर डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश आहे. यापूर्वी 8 ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती. आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडिंग झालं आहे अशा 12 लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर डिसेंबर महिन्याचा हप्ता 4 ते 5 दिवसात टप्प्याटप्प्यानं वितरित करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 67 लाख महिलांना हा लाभ देण्यात आलेला आहे. त्याचसोबत अधिकाधिक महिलांना सन्मान निधी 3 ते 4 दिवसात कसा पोहोचेल याच्याबद्दलची या ठिकाणी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजना जी आहे त्याची नवीन नोंदणी करता येईल का त्याच्याबद्दल देखील त्यांनी काय म्हटले, म्हणजे ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरता येतील का. तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं की महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. महिलांना 2100 रुपये जे आहेत ते अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस तरतूद होईल त्यावेळेस दिले जातील, परंतु नवीन नोंदणीबाबत मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. नोंदणी करण्याची मागची मुदत जी होती ती 15 ऑक्टोबर होती. त्यामुळे त्यावेळी 2.5 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झालेली आहे. अद्याप नवीन लाभार्थी नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाही. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असं स्वतः त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे डिसेंबरचा हप्ता अगोदर पोहोचवला जाईल, त्याच्यानंतर मग नवीन नोंदणी वगैरे त्याच्याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेतला जाईल. अद्यापर्यंत नवीन नोंदणी करायची की नाही त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाही. लास्ट डेट नोंदणी करायची जी होती ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत होती. त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे अजून त्याबद्दलचा निर्णय झालेला नाही. परंतु जे आता जेवढे पण लाभार्थी आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे, ज्यांना अगोदरपासून लाभ भेटतोय त्या सर्वांचा डिसेंबरचा हप्ता जो आहे या ठिकाणी जवळपास डिसेंबर एंडिंगच्या अगोदर कसा भेटेल त्याच्याबद्दलचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. त्यासोबत 2100 रुपयाची जी वाढ करण्यात आलेली आहे त्याची अगोदर अर्थसंकल्पामध्ये तरतूद होईल, त्याच्यानंतर त्याबद्दलचा निर्णय होईल आणि तो देखील लाभ 2100 रुपयांनी नंतर वाटप केला जाईल असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पहिल्या दिवशी किती टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहेत, आतापर्यंत तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, कारण की प्रत्येकाला जवळपास या ठिकाणी 24 डिसेंबरपासून पैसे वाटप करायला सुरुवात झालेली आहे. पहिला टप्पा 24 डिसेंबरला झालेला आहे, त्यानंतर 25, 26, 27, 28, 29, 30, 31 तारखेपर्यंत लागोपाठ या ठिकाणी विविध टप्प्यांमध्ये पैसे जे आहेत डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना या ठिकाणी खात्यावरती पाठवण्यात येत आहेत. ज्यांचं अगोदरपासून ज्यांना पैसे भेटलेत 6-5 हप्ते भेटले त्यांना 6वा हप्ता तर दिलाच गेलेला आहे, परंतु ज्यांचे काही अडचणी होत्या, डीबीटी लिंक नव्हतं, तांत्रिक अडचणी होत्या, त्यांनी दूर केलेल्या आहेत. अशा लाडक्या बहिणींना देखील जवळपास 12 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणी राहिलेल्या होत्या पैसे देण्याच्या, त्यांचे देखील पैसे जे आहेत पहिल्याच टप्प्यामध्ये सरकारनं वाटप केलेले आहेत. त्याची देखील माहिती याच्यामध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. आणि पुढचा जो नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे त्याच्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याच्याबद्दलचा देखील निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. मात्र डिसेंबरचा हप्ता अगोदर महिलांना या ठिकाणी लाभ जो आहे त्याचा हा महिना संपायच्या अगोदर कसा पोहोचेल त्याच्याबद्दलची या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर नवीन नोंदणी सुरू झाली तर त्याच्याबद्दल तर तुम्हाला अपडेट जे आहे वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. त्याच्याबद्दल अजून मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही, त्याच्यावरती मंत्रिमंडळामध्ये बैठक होईल, त्यानंतर चर्चेनंतर हा निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. अद्यापर्यंत कुठल्याही साईटवरती त्याबद्दलची माहिती नाही. नवीन नोंदणीबद्दलची नवीन नोंदणी जी आहे ज्यांचं आता 21 वर्ष वय झालेलं आहे अशा ज्या लाभार्थी असतील त्यांना नव्याने नोंदणी करायची किंवा जे राहिले गेलेले आहेत मागच्या वेळेस ज्यांची नोंदणी झालेली नाही 15 ऑक्टोबरपर्यंतच मुदतवाढ होती त्यांच्याबद्दल जो निर्णय होईल नवीन नोंदणी करण्याबद्दलचा फॉर्म भरण्याबद्दलचा त्याबद्दलची अपडेट अजून आलेली नाही. स्वतः त्यांनी सांगितलंय की त्याबद्दल अजून निर्णय होणं बाकी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.